आणि आता सध्या छगन भुजबळ बोलतात, थेट जाऊया. हळूहळू होत आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. या ग्रस्ताकडे लक्ष द्यायचं काही कारण नाही. तो कधी थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा याला खूप चढलेली आहे, त्यामुळे सारखी त्याला प्रसिद्धी हवी असते. वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पाठीमागे तो गादीवर तो बसलेलाच आहे. आणि मग कधी कधी कुणाला शिव्या घालतो आहे, ते चालूच आहे. आणि त्याचे जे कोणी सहकारी जे आहे, तो समाज म्हणतो आहे की आता समाज निर्णय घेईल, आता समाज निर्णय घेईल. आणि हेही समोर आलं की 10 तारखेचा जे उपोषण त्यांनी सुरू केलं, त्याच्यामध्ये कुठल्याही समाजाचा त्याने विचार घेतलेला नव्हता. तो स्वतःच बसला आणि मग समाजावर सगळी जबाबदारी टाकतो आहे. तर त्याचे जे काही समाज म्हणून जे काही लोक असतील. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. जवळपास त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आता किती दिवस ह्या अशा रीतीने अशांतता या राज्यामध्ये माजवायची आहे. त्याचाही विचार केला पाहिजे आणि शांत राहिलं पाहिजे. काय तुम्हाला म्हणायचं ते मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, आमदारांना भेटा, काय त्याच्यामध्ये लक्ष घातलं जाईल. पण भुजबळ साहेब, एकीकडे तुम्ही वैयक्तिकरित्या हा संपूर्ण स्टँड जो आहे तो तुम्ही समोर मांडतात, परंतु सरकार म्हणून अजूनपर्यंत कुणी अधिकृतपणे ह्या सगळ्या संदर्भात बोलत नाही आहे. खरं तर वेगळं स्वतंत्र आरक्षण मराठ्यांना दिलं आहे, परंतु जरांगे पाटलांची मागणी आहे की आता ओबीसीमधनंच सरसकट आरक्षण द्यावं, सगळे सोयऱ्यांचा कायदा करावा, परंतु त्यावरती सरकारकडनं अजून भाष्य येत नाही अधिकृतरित्या. तर करतील ते भाष्य. सरसकट ओबीसीमधून तर आरक्षण देता येणं शक्य नाही. आणि सगळे सोयरे जे म्हणतायत ते सुद्धा कोर्टात टिकणार नाही. तर सगळे सोयरे हा शब्द कुठल्याही कायद्याच्या कक्षेत नाहीच. कुठल्या धर्मशास्त्रात, हिंदू नाही, मुसलमान, सिख, इसाई, कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये नाही, कुठल्याही केसमध्ये हा शब्द नाही. त्याला विरोध जरी कोणी काय केलं ते तरी त्याला कोर्टामध्ये विरोध होणार. आणि म्हणून जे आहे, आणि शेवटी काय, एखाद्याचे वडील ते शेड्यूल कास्ट असतील तर मुलाला, भावाला शेड्यूल कास्ट मिळणारच. ओबीसी असतील वडील तर मुलाला, भावाला मिळणारच ओबीसीचं. त्याच्यामध्ये विशेष काय, पण तो नुसतं काहीतरी करायचं म्हणून करतोय. परंतु सरकार कुठे समाजाला अंगावरती घेण्यापासून वाचतंय का? कारण की ठीक आहे, आता प्रत्येक पक्षाला शेवटी सरकार कोणाचं आहे, वेगवेगळ्या पक्षातून निवडून आलेल्या आमदारांचं आहे. आणि त्या सर्व पक्षांना असं वाटतं की आपण जास्त बोललो तर मराठा मतं जे आहे, जे याने बहकून दिलेली आहेत, ते आपल्या विरुद्ध जातील. म्हणून ते काळजीपूर्वक स्टँड घेत आहेत. त्या पद्धतीने जरांगेंना म्हटलेलं आहे की वृद्धांना उपोषणाला बसा, कुठेतरी वृद्धांना उद्योग सांगितलं ना. आता त्याचं बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी मी आता ते सांगितलं. काय वृद्ध लोकांना, वयस्कर लोकांना बसवलं. एक तर त्यांना कुणाला डायबिटीज असतोय, हार्टचा प्रॉब्लेम असतोय, अनेक प्रॉब्लेम्स असतात. आणि त्याच्यामध्ये ते उपोषणापासून काही झालं तर काय होणार. मला त्या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा सांगायचं आहे, याच्यातला कुणी माणसाला काही जर झालं तर त्याची जबाबदारी या जरांगेवर, हा मृत्यूच कारणीभूत ठरला म्हणून याला अरेस्ट करून याच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे. सहजच आहे, कोणाच्याही मृत्यूला जर कारणीभूत जर कोणी झाला लांबूनही, तरी त्या माणसाची चौकशी होऊन त्याला अटक होते, सजा होते. आणि आता सरळ सांगतो.